इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण हेलन केलर अँड ॲनी सलिव्हन या टेक्स्टचा आपण अभ्यास करणार आहोत. हेलन केलर हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला आठवेल कदाचित की हेलन केलर यांनी अंध, ब्लाइंड लोकांसाठी, दिव्यांग लोकांसाठी जे काम केलं ते काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या हेलन केलर या महान व्यक्तीचा अभ्यास, त्यांच्या धड्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. हेलन केलर आणि त्यांच्या शिक्षिका ॲनी सलिव्हन या दोन महान व्यक्तींच्या नातेसंबंधांविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. या टेक्स्टचा अभ्यास करण्यापूर्वी सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपण करूयात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा चिटचॅट ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि याच्यामध्ये चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत. व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट? आपल्याला याचा अर्थ कळाला असेल की आपला आवडता विषय कुठला, शाळेमधला आवडता विषय काय, याचं नाव आपल्याला द्यायचं आहे. मग तुमच्या डोक्यामध्ये ते वाक्य पण तयार झालं असेल की माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश, माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स, माय फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वॉट एव्हर. सेकंड क्वेश्चन, विच सब्जेक्ट डू यू फाइंड द मोस्ट डिफिकल्ट? कोणता विषय तुमच्यासाठी डिफिकल्ट आहे, कठीण आहे? तुम्हाला कुठला विषय कठीण वाटतो? व्हॉट डू यू डू टू ट्राय टू अंडरस्टँड इट बेटर? तो कठीण वाटणारा जो विषय आहे तो विषय अधिक चांगल्या पद्धतीनं समजावा यासाठी तुम्ही काय करता, काय ॲक्टिव्हिटीज करता, याबद्दल आपल्याला आपलं मत वर्गाबरोबर शेअर करायचं होतं. पण क्लासरूम ॲक्टिव्हिटी आपण आता घेऊ शकत नसल्याकारणानं या संदर्भातली जी काही वाक्य आपल्या मनामध्ये तयार होतील ती वाक्य आपण आपल्या वहीमध्ये लिहायला काय हरकत नाही आहे. त्यानंतर आपल्याला 2 सेंटेन्सेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. कॅन आय हेल्प यू टू डॉट डॉट डॉट, कॅन यू हेल्प मी टू डॉट डॉट डॉट, ही वाक्य आपल्याला कंप्लीट करायची आहेत. कॅन आय हेल्प यू टू सॉल्व धिस इक्वेशन? तुला हे समीकरण सोडवायला मी मदत करू का? कॅन आय हेल्प यू टू अंडरस्टँड दिस सब्जेक्ट? हा विषय समजून घेण्यासाठी मी तुला मदत करू का? अशा प्रकारची वाक्य आपल्याला करायची आहेत. कॅन यू हेल्प मी टू डॉट 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 हे वाक्य तुम्ही, जसं की मी वरचं वाक्य करून तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनं लास्टचं जे वाक्य आहे ते तुम्ही करायचं आहे. देर इज वन मोर ॲक्टिव्हिटी दॅट इज अबाउट डिस्कशन. डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिझॅबिलिटीज. डिझॅबिलिटीजमुळे म्हणजेच दिव्यांगत्वामुळे लोकांना, म्हणजे दिव्यांग लोकांना कोणकोणत्या डिफिकल्टीजना, कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, कोणकोणती आव्हानं त्यांच्यासमोर आहेत याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायला त्यांनी सांगितलेली आहे. बट इवन दो वी कांट डिस्कस ॲज अ क्लासरूम ॲक्टिव्हिटी, बट ॲट लीस्ट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड the concepts. What provisions should be made in public places so that everyone gets the same access to public facilities? या विषयावरती देखील आपल्याला आपली मतं व्यक्त करण्यासाठी त्यांनी संधी दिलेली आहे की सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांप्रमाणेच दिव्यांग लोकांना देखील किंवा सर्वच लोकांना ज्या सोयी सुविधा उपलब्ध करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळं त्यांना त्यांची कामं सिमलेसली करता येतील त्यांची कामं. तर कुठल्या तरतुदी करायला पाहिजे, सोयी करायला पाहिजे, सुविधा करायला पाहिजेत याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. वन थिंग इज गिवन ओव्हर हिअर, दॅट इज ऑब्झर्व युअर सराउंडिंग्ज अँड राईट वेदर सच फॅसिलिटीज आर अवेलेबल. हाऊ कॅन यू हेल्प टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन? आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपल्या अवतीभोवतीचं जे क्षेत्र आहे त्याचा थोडासा अवलोकन करून, त्याचं निरीक्षण करून आपल्याला सांगायचं आहे की आपल्या अवतीभोवती अशा कोणकोणत्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी सुचवायच्या पण आहेत. बट ऑल दीज थिंग्स हॅव बीन गिवन फॉर यू टू एक्सप्रेस युअर व्ह्यूज, टू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स, सो दॅट यू गेट प्रॅक्टिस ऑफ स्पीकिंग इंग्लिश. स्पीकिंग इंग्लिशचं प्रॅक्टिस तुम्हाला देण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. सो वी हॅव बीन गिवन अ टेबल ओव्हर हिअर. You can see that
That table is divided into 3 columns. Number 1 column is of disability, second one is of challenges, and third one is necessary facilities. Disability दिव्यांगत्व, challenges आव्हानं, and necessary facilities आणि त्या दिव्यांग लोकांना कोणत्या सुविधा उपलब्ध असायला पाहिजेत असं सांगणारं हे टेबल आपल्याला इथं दिसतं आहे. आता या डिझॅबिलिटीजमध्ये पहिली डिझॅबिलिटी आपल्याला सांगितली ती म्हणजे हिअरिंग लॉस अँड डीफनेस. हिअरिंग लॉस म्हणजे अशी दिव्यांग माणसं असतात की ज्यांना ऐकायला येत नाही आहे. त्यांना काय काय समस्या असतील, त्यांना कोणती आव्हानं असतील. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू हिअरिंग लॉस ऑर डीफनेस दे डोंट गेट what others say, they don't understand what others say, or while they are traveling, where they are at bus station and they want to go somewhere and the announcement is made of bus number and bus name, they can't get it, they can't understand which bus takes them to their destination or that. So this is a challenge. So what facilities should be made, necessary facilities should be made for their health, we have to tell in the third column. आपल्याला ते थर्ड कॉलममध्ये आपल्याला सांगायचं आहे. इन दॅट वे वी हॅव बीन गिवन सम टाईप्स ऑफ डिझॅबिलिटीज. सेकंड वन इज ऑफ विजन लॉस अँड ब्लाइंडनेस. दिव्यांगत्वाचा हा एक प्रकार आहे, अंधत्व. देन देर इज वन मोर डिझॅबिलिटी दॅट इज ऑफ स्पीच disorder. Speech disorder, that is बोलता न येणं. So number of types of disabilities have been given over there, and we have to just imagine what challenges the people suffering from these disabilities might have been facing in their daily life, and what facilities should be arranged for them for their better health. We have to tell all these things in a table. आपल्याला हे सगळं सांगायचं आहे, त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आपण तयार करायला पाहिजेत वगैरे वगैरे वगैरे. सो इन दॅट वे वी हॅव टू वर्क ऑन द टेबल. अँड ऑन पेज नंबर 36, हेलन केलर अँड ॲनी सलिव्हन. या धड्याची, या टेक्स्टची सुरुवातच हेलन केलर यांच्या एका सुविचारानं झालेली आहे. नॉलेज इज लव्ह अँड लाईट अँड विजन. नॉलेज हे प्रेम आहे, प्रकाश आहे आणि दृष्टी आहे, असं हेलन केलर यांचं हे सुभाषित सांगतंय. नाव वी विल रीड आउट द एंटायर पेज अँड आफ्टर दॅट विल वर्क ऑन द मार्जिन स्पेस क्वेश्चन्स. सायमल्टेनियसली आय विल गिव्ह द समरी ऑफ धिस टेक्स्ट इन टू मराठी सो दॅट इट विल बी बेटर फॉर यू टू अंडरस्टँड in better way. So now Helen Keller became ill at the age of 2 and was left blind and deaf. For the next 5 years she grew up in a world of darkness and emptiness. वयाच्या केवळच दुसऱ्या वर्षी हेलन केलर या आजारी पडल्या. त्यांना अंधत्व आलं, कर्णबधिरता पण त्यांच्या वाट्याला आली आणि पुढची 5 वर्ष त्या एका अंधकारमय अशा जगामध्ये त्या जगू लागल्या. शी वॉज अफ्रेड अलोन विदाउट एनी अंकर. अतिशय भीतीदायक अशा वातावरणामध्ये त्या राहिल्या, कारण डोळ्यासमोर केवळ अंधार होता. एकटेपणा त्यांच्या वाट्याला आला आणि यातनं कोण मार्गदाता त्यांच्या वाट्याला सापडत नव्हता की अशा अंधकारमय जगामधनं, यातनामय जगामधनं बाहेर पडायचं आणि आनंदमय आयुष्य जगायचं हे दाखवणारा वाटाड्या त्यांच्या वाट्याला पुढची 5 वर्ष मिळाला नाही. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वूड चेंज हर लाईफ. आणि या स्टोरीमध्ये आपण त्यांच्या शिक्षिकेला कशा भेटतात, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची शिक्षिका ॲनी सलिव्हन या कशा येतात आणि त्यामुळं हेलन केलर यांचं आयुष्य कसं बदलून जातं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर ॲनी मॅन्सफिल्ड सलिव्हन केम टू मी. आय एम फिल्ड विथ वंडर वेन आय कन्सिडर द immeasurable contrasts between the two lives which it connects. It was the 3rd of March 1887, 3 months before I was 7 years old. या पॅसेजमध्ये, या पॅरेग्राफमध्ये हेलन केलर आपल्याला सांगतात की तो दिवस त्यांना अजूनही आठवतो की ज्या दिवशी त्या पहिल्यांदा ॲनी मॅन्सफिल्ड सलिव्हन यांना भेटतात.
दोन वेगवेगळ्या भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाची माणसं एकत्र येतात आणि आयुष्यातला खूप मोठा प्रवास एकत्र करतात. याबद्दल हेलन केलर या पॅरेग्राफमध्ये सांगतात आणि त्या पर्टिक्युलर डेटसुद्धा आपल्याला सांगतात. ती म्हणजे 3 मार्च 1887 या दिवशी त्या पहिल्यांदा ॲनी सलिव्हन यांना भेटतात. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट. त्या दिवशी दुपारी त्या पोर्चमध्ये उभा राहिलेले असतात. काय चाललंय, काय चाललंय हे खरं तर त्यांच्या गावीही नसतं. आय गेस्ड ओगली फ्रॉम माय मदर सायन्स अँड फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो इन द हाऊस दॅट समथिंग अनयुज्युअल वॉज अबाउट टू हॅपन. त्यांच्या आईच्या वागण्यावरनं, घरामध्ये चाललेल्या वर्दळीवरनं संदिग्ध त्यांना अशी संदिग्धता त्यांच्या मनामध्ये दाटून आली की आज काहीतरी अनपेक्षित असं, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं असं घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. आणि म्हणून त्या दरवाजावरती गेल्यात आणि तिथं उभा राहिल्या. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसकल दॅट कवर्ड द पोर्चवरती ज्या हनीसकल या झुडपाच्या ज्या वेली पसरलेल्या होत्या, त्या वेलींवरती सूर्याचे किरण पडलेले होते आणि ते सूर्याचे किरण या वेलींना अगदी जाळून काढत होते. अँड फेल ऑन माय अपटर्न फेस. त्यांच्या चेहऱ्यावरती पण सूर्याचे किरण पडलेले होते. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर leaves and blossoms which had just come forth to greet the sweet southern spring. त्यांचा हात अनाहूतपणे त्यांचा हात जवळच असलेल्या पानांवरती त्यांचा हात फिरत होता. त्यांची बोटं हळुवारपणे त्या झुडपांच्या पानांवरनं, फुलांवरनं फिरत होती, असं हेलन केलर सांगतात. आय डिड नॉट नो वॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. आणि त्या असं पुढं सांगतात की मला त्यावेळेला कल्पनासुद्धा नव्हती की माझ्या भविष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स अँड अ डीप लंगोर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल नाव. त्या आपल्याला सांगतात की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक राग, नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण झालेला आहे. खूप म्हणजे आठवड्याच्या आठवडे खूप दिवस त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये हा बिटरनेस तयार झालेला होता, असं ते आपल्याला सांगतात. आणि तो बिटरनेस, तो कडवटपणा किंवा राग त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भरून राहिलेला होता. आणि हा राग कशामुळं असेल? त्यांचं आयुष्य सडनली चेंज झालेलं आहे. वय वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अंधत्व आलं, कर्णबधिरता आली आणि त्याच्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक चिडचिडपणा निर्माण झाला असेल. आणि त्या पुढं असं म्हणतात की हॅव यू एव्हर बीन ॲट सी इन अ डेन्स फॉग वेन इट सीम्ड ॲज इफ अ टँगल व्हाईट डार्कनेस शट यू इन अँड द ग्रेट शिप tense and anxious groped her way toward the shore with plummet and sounding line and you waited with beating heart for something to happen. तुम्ही असा अनुभव घेतलाय का की समुद्रावरती गेलाय, फॉग आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असा पडदा तुमच्या डोळ्यासमोर निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला जाणवतं आहे की एक जहाज समुद्रामध्ये आहे, जे जहाज किनाऱ्याकडं परततं आहे. त्याच्या जहाजावरती पाण्याची खोली मोजण्याचं एकक आहे, पाण्याची खोली मोजण्याचं उपकरण आहे आणि तुमचं धडधडतं हृदय वेट करतं आहे काहीतरी पुढे घडेल, काय घडेल याची धडधड त्या अवस्थेमध्ये तुम्ही वाट बघताय. असा अनुभव कधी घेतला आहे का, असं हेलन केलर आपल्याला विचारतात. आय वॉज लाईक दॅट सी बिफोर माय एज्युकेशन बिगॅन ओनली आय वॉज विदाउट कंपास ऑर साऊंडिंग लाईन. पुढे जाऊन त्या म्हणतात की माझं शिक्षण सुरू व्हायच्या आधी माझी अवस्था त्या जहाजाप्रमाणे होती, पण एकच फरक त्या जहाजामध्ये आणि माझ्यामध्ये होता, तो म्हणजे जहाजाकडं होकायंत्र असतं, दिशा दर्शक असं काहीतरी उपकरण असतं, पण माझ्याकडं मात्र अशा कुठल्याही प्रकारचं दिशादर्शक उपकरण नव्हतं किंवा साऊंडिंग लाईन पण नव्हती. म्हणजे पाणी मोजण्याचं एकक, पाण्याची खोली किती आहे
म्हणजेच काय त्यांना म्हणायचं होतं, म्हणायचं आहे की ना त्यांना दिसतंय काही, त्यांना काही बघायला मिळतंय, ऐकायला मिळतं, अशी त्यांची अवस्था झालेली होती. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि त्याचबरोबर त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती की त्यांचं आयुष्य आता, त्यांच्या आयुष्याचं जे जहाज आहे ते आता कुठल्या किनाऱ्याला लागणार आहे. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. त्या पुढं म्हणतात की माझा आत्मा ओरडत होता, मला प्रकाश द्या, प्रकाश द्या, मला प्रकाश बघू द्या. अर्थात हे आयुष्य त्यांना जे मिळालेलं होतं ते अंधत्वाचं लाईफ त्यांना मिळालेलं होतं. आणि मग त्यांना एक प्रकाशाचा कवडसा त्यांची गरज बनलेली होती. पण त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा अशा प्रकारचा प्रकाशाचा कवडसा पुन्हा निर्माण होणं कदापि शक्य नव्हतं. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आर. आणि नेमकं त्याच वेळेला, अतिशय अंधकारमय भरलेलं आयुष्य असताना त्याच वेळेला त्यांच्या वाट्याला प्रेम आलं. त्यांच्या वाट्याला असं कोणतरी आलं की ज्या त्यांच्यावरती प्रेम करू शकतील. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आय स्ट्रेच आउट माय हँड ॲज आय सपोज्ड इट वॉज माय मदर. मला जाणवलं, पुढं त्या म्हणतात की पावलांचा आवाज किंवा कोणतरी माझ्याजवळ येतं आहे, माझ्या दिशेने येतं आहे, असं मला जाणवलं. आणि म्हणून मी माझे हात पुढे केले. मला असं वाटलं की ती माझी आई असेल, म्हणून मी माझे हात पुढे केले. समवन टूक इट अँड इट वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर हू हॅड कम टू रिव्हील ऑल थिंग्स टू मी. पण कोणीतरी ते हात माझ्या हातात घेतले आणि मला छातीशी कवटाळलं. त्या व्यक्तीनं कवटाळलं की जी व्यक्ती आजपासून माझ्या आयुष्यामध्ये मला एक नवीन प्रकाश माझ्या वाट्याला आणणार होती, प्रकाशाचे किरण माझ्या आयुष्यामध्ये निर्माण करणारी होती. त्या व्यक्तीनं मला जवळ घेतलं आणि छातीशी कवटाळलं. अँड मोर दॅन ऑल थिंग्स एल्स टू लव्ह मी. आणि त्याचबरोबर नुसतंच आयुष्याची दिशा मला मिळणार नव्हती, तर मला त्या व्यक्तीकडनं प्रेमसुद्धा मिळणार होतं. ते हात होते अर्थातच कुणाचे? ॲनी सलिव्हन, ज्या हेलन केलर यांच्या शिक्षिका असणार होत्या. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर केम सी लेड मी इन टू हर रूम अँड गेव मी अ डॉल. त्या दिवशी सकाळी मग माझ्या मॅडमनी, माझ्या शिक्षिकेनी मला त्यांच्या रूममध्ये नेलं आणि त्यांनी माझ्या हातामध्ये एक बाहुली सोपवली. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन अँड पर्किन्सन्स इन्स्टिट्यूशन हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिग्मन हॅड ड्रेस्ड इट. ती बाहुली नंतर मला कळालं, म्हणते हेलन केलर, की पर्किन्सन इन्स्टिट्यूशनमध्ये ती बाहुली तयार करण्यात आलेली होती आणि त्या बाहुलीची वेशभूषा लॉरा ब्रिजमन यांनी केलेली होती. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. परंतु हे त्यावेळेला त्यांना माहिती नव्हतं. नंतर हेलन केलर यांना समजले की ती बाहुली पर्किन्सन इन्स्टिट्यूशनमध्ये तयार करण्यात आलेली आहे. वेन आय प्लेड विथ इट अ लिटल वाईल. मी जरा त्या बाहुलीबरोबर थोडंसं खेळलो, मिस सलिव्हन स्लोली स्पेल्ड इन टू माय हँड द वर्ड DOLL. माझ्या हातामध्ये सलिव्हननं DOLL अशी अक्षरं माझ्या हातामध्ये सरकवलीत. ती अक्षरं माझ्या हातामध्ये त्यांनी सरकवलीत. आय वॉज ॲट वन्स इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले. मला अचानकपणे अशा प्रकारच्या मजेशीर खेळामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. डी आकाराचं अक्षर, ओ आकाराचं अक्षर, एल आकाराचं अक्षर, एल आकाराचं अक्षर, असं काहीसं सलिव्हन यांनी हेलन केलरच्या हातामध्ये सोपवलेलं होतं. आणि त्या अक्षरांच्या आकृतीबरोबर कदाचित हेलन केलर खेळायला सुरुवात करतायत आणि त्यांना त्या खेळामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. अँड ट्राय टू इमिटेट इट. आणि त्या आकृतींच्या आकाराचं ते इमिटेशन करायला हेलन केलर यांनी सुरुवात केली. अक्षराचं इमिटेशन करायला सुरुवात केली म्हणजे ज्या आकाराचं अक्षर त्यांच्या हातामध्ये पडतंय त्या अक्षराप्रमाणे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. उदाहरणार्थ डी आकार जसा त्यांच्या हातामध्ये आला त्या पद्धतीने त्यांनी गिरवायला सुरुवात केली असेल. वेन आय फायनली सक्सेडेड इन मेकिंग द लेटर्स करेक्टली. शेवटी मी जेव्हा यशस्वी झाले त्या अक्षरांचा आकार व्यवस्थितरित्या काढण्यासाठी मला काढायला येऊ लागला. आय वॉज फ्लश्ड विथ चिल्डिश प्लेजर. माझ्या मनामध्ये खूप मोठा आनंद झाला, बालिश आनंद झाला माझ्या मनामध्ये. आणि मला माझ्या मनामध्ये स्वाभिमान पण निर्माण झाला. रनिंग डाऊनस्टेअर्स टू माय मदर आय हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर द डॉल. मी माझ्या आईकडं पळत गेले आणि आईच्या समोर मी DOLL ही अक्षरं स्पेल करून दाखवलीत, लिहून दाखवलीत. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड ऑर इवन दॅट वर्ड्स एक्झिस्टेड.
खरं तर त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं की मी एखाद्या शब्दाचं स्पेलिंग लिहिते किंवा अशा प्रकारचा एखादा शब्द अस्तित्वात असतो हे देखील मला माहिती नव्हतं. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो इन मंकी लाईक इमिटेशन. मी फक्त केवळ मरकटाप्रमाणे मी फक्त इमिटेशन करत होते म्हणजे केवळ काय म्हणू त्याला, एखाद्याचं 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 पुनरावृत्ती एखाद्याची पुनरावृत्ती करणं, एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणं मी करत होते असं हेलन केलर म्हणतात. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न इट टू स्पेल इन धिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. आणि मग त्या दिवसानंतर मी अशा पद्धतीनं असे अनेक असंख्य शब्द, पुष्कळ सारे शब्द मी शिकले असं हेलन केलर म्हणतात. अमंग देम पीन, त्या शब्दांमध्ये पीन हा शब्द होता, हॅट होता, कप होता, अँड अ फ्यू वर्ब्स लाईक सीट. त्याचबरोबर सीट सारखा शब्द होता, स्टँड, वॉक हे शब्द होते. बट माय टीचर हॅड बीन विथ मी सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. आणि माझ्या शिक्षिकेने हे सगळं शिकवायच्या अगोदर मला हे यामधलं काही माहिती नव्हतं की प्रत्येक अशा गोष्टीचे शब्द असतील, प्रत्येक वस्तूला असं काहीतरी नाव असेल, हे मला काही माहिती नव्हतं.